आजच्या दिवसभरातली महायुतीच्या समन्वय समितीची वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समवेत दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत समन्वय समितीमधले सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। संध्याकाळी 7 वाजता समन्वय समितीची बैठक होणार असून महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरील समित्यांचं वाटप, राज्यपाल नियुक्त 5 जागांसोबतच अन्य महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्यामुळे महायुती समन्वय समितीमधून अंतिम निर्णय झाल्यानंतर आता वरिष्ठांच्या बैठकीमध्ये अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कोणकोणते मुद्दे अजेंड्यावर असतील आजच्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये? एक बरोबर पार पडते, मात्र आजची बैठक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। कारण आजची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होणार आहे। आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये आपण बघितलं असेल तर समन्वय नव्हता, अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले होते स्थानिक पातळीवर, आणि यामुळे आजची बैठक महत्त्वपूर्ण असणार। त्यासोबत राज्यपाल नियुक्त 5 जागा ज्या आहेत त्या नेमायच्या आहेत, त्यासोबत महामंडळाचं वाटप आणि जिल्हा पातळीवरच्या समित्यांची अजून घोषणा झालेली नाही। प्रत्येक कार्यकर्त्याच्या माहितीच्या लक्ष लागलेल्या या समित्या कधी घोषित केल्या जातील आणि या संदर्भात आज बैठक जी आहे वर्षा निवासस्थानी होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीला आहे